तुम्ही कधी पुरुषांना रडताना पाहिलं आहे का? असे रडणे जे फक्त दुःखातून नाही तर आपल्या लोकांच्या फसवणुकीमधून येते. जेव्हा सख्खी बहीण आपल्या भावाचा हिस्सा लुबाडते तेव्हा तो भाऊ काय अनुभवत असेल याची कल्पना करणे पण शक्य नाही. आज अमोलच्या आयुष्यात खूप मोठे संकट आले होते. अमोल त्याच्या 3 महिने गरोदर असलेल्या पत्नीला म्हणजे आरतीला घेऊन एका बस स्टॉप वरती बसला होता. आज त्याच्याकडे घर नव्हते आणि आपली म्हणणारी माणसेही नव्हती, कारण त्याच्या आईने आणि सख्ख्या बहिणीने त्याच्यावरती अशी वेळ आणली होती की तो उद्ध्वस्त झाला होता असे त्याला वाटत होते. अमोल एक हुशार, प्रामाणिक आणि खूप मेहनती मध्यमवर्गीय मधला मुलगा आहे. कोरोनाच्या काळात वडिलांच्या मृत्यूनंतर घराची संपूर्ण जबाबदारी अमोलवर होती. घरामध्ये आई सुधा, मोठी बहीण अर्चना, मोठ्या बहिणीचे मिस्टर संतोष आणि तिचा 12 वर्षाचा मुलगा समय आणि अमोलची पत्नी आरती असे कुटुंब होते. अर्चनाचा नवरा सतत व्यसन करत असल्यामुळे तो अर्चना आणि तिचा मुलगा समय यांची जबाबदारी घेऊ शकत नव्हता, म्हणून अर्चना माहेरीच राहत होती तिच्या कुटुंबासोबत. वडिलांच्या मृत्यू अगोदर वडिलांनी अमोलच्या नावावर एक छोटेसे घर आणि गावाकडे असलेली नापीक जमीन केली होती. जसे की त्यांना अगोदरच समजले होते सर्व जबाबदारी अमोलवर येणार आहे. अमोल एक खाजगी कंपनीमध्ये छोट्याशा पदावरती काम करत होता. त्याची आणि आरतीची ओळख कंपनीमध्ये झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले आणि त्या दोघांना लग्न करायचे होते. पण अमोलची आई सुधा आणि बहीण अर्चना यांना हे लग्न मान्य नव्हते, कारण आरती ही अनाथ होती. अनाथ आश्रममध्येच लहानाची मोठी झाली. जसे जमेल तसे तिने शिक्षण पूर्ण केले आणि ती नोकरी करत होती. सुधाला हुंड्याची अपेक्षा होती, जे आरतीकडून भेटणार नव्हती. तरी पण अमोलच्या इच्छेखातीर आरती आणि अमोलच्या लग्नाला सुधा आणि अर्चनाने परवानगी दिली. लग्न साधे पण खूप सुंदर झाले. आरतीला जसे काही नवीन जग भेटले होते. तिचे हक्काचे घर, हक्काची माणसं तिला भेटली होती, म्हणून ती खूप खुश होती. पण तिची ही खुशी जास्त दिवस टिकणारी नव्हती, कारण अर्चना सुधाचे कान भरवतच होती. पण हुंडा न मिळाल्यामुळे सुधाचा राग काही कमी होत नव्हता, म्हणून तिने आरतीची नोकरी करणे बंद करून टाकले होते. घरातील वातावरण शांत राहावे म्हणून आरतीने नोकरी सोडून घरची सगळी जबाबदारी घेतली. त्यामध्ये अमोलचीही तिला साथ होती. त्या दोघांना वाटले थोड्या दिवसात सर्व काही ठीक होईल, पण हे शक्य नव्हते. एक एक दिवस जात होता. सुधा आणि अर्चना आरतीला त्रास द्यायचे कमी करत नव्हते. सारखे तिला बोलत असे. आरती नमूदपणे सगळं सहन करत होती. एके दिवशी अर्चनाचा नवरा संतोष अर्चना आणि सुधाला सांगतो की अमोलच्या नावावरती गावाकडे जी नापीक जमीन आहे तिला आता करोडोमध्ये मागणी आली आहे. जर ती जमीन विकली तर आपल्याला खूप फायदा होईल, पण ती जमीन अर्चनाच्या नावावरती करून घेतली तर अमोलला काहीच द्यावे लागणार नाही, असंही त्या दोघींना पटवून देतो आणि त्या दोघी संतोषला संमती पण देतात. तसेच सुधा आणि अर्चनाच्या संमतीने संतोष वकिलाकडून सर्व कागदपत्रे करून घेऊन येतो. सुधा त्या जमिनीचे काही काम करायचे आहे असे खोटे सांगून अमोलकडून सर्व पेपरवरती सह्या घेते आणि अमोल काही न विचारता सर्व कागदपत्रांवरती सही करतो. त्याच्या मनात एकदाही विचार येत नाही की आपण पेपर चेक करावे, कारण त्याच्यासमोर त्याची आई सुधा होती. मागील काही दिवसांपासून आरतीची तब्येत ठीक नव्हती, म्हणून जास्त काही न बोलता अमोल आरतीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. थोड्याच दिवसात सगळ्या टेस्ट झाल्या आणि अमोलला एक आनंदाची बातमी भेटली की त्याच्या घरामध्ये एक छोटासा नवीन पाहुणा येणार आहे. आरती आणि अमोल खूप खुश झाले. त्यांच्या खुशीचा आज ठिकाणा नव्हता. आता सगळे ठीक होईल, सर्वजण पुन्हा एकत्र येतील असा विचार करून दोघेही खुश होते. आरतीला जे आयुष्य जगता नाही आले ते ती या बाळाच्या मार्फत जगणार होते. ही आनंदाची बातमी घेऊन दोघेही घरी येतात. जसे ते घरात येतात तर त्यांना काही कपड्यांच्या बॅगा भरलेल्या दिसतात. ते पाहून अमोल आणि आरतीला थोडेसे आश्चर्य वाटते. अमोल आणि आरतीला वाटते की सुधा आणि अर्चना बाहेरगावी चाललेला आहे. अमोलने विचारले, या बॅगा कुणाच्या आहे? तेव्हा अर्चना बोलते की या बॅगा तुमच्या दोघांच्या आहे. आता तुम्ही दोघे या घरातून निघून जा, कारण आता हे घर माझे आहे. अमोल आणि आरती थोड्या वेळ शांत होतात. त्यांना काय चालले आहे हे समजत नव्हते. सुरुवातीला अर्चना मस्करी करत आहे असेही वाटले, पण जेव्हा अर्चना वकिलाची कागदपत्रे दाखवते आणि त्यामध्ये सुधाचीही संमती आहे हे जेव्हा अमोलला समजते, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन नाहीशी होते. स्वतःला सावरून अमोल आर्थिक गरोदर असल्याचे सांगतो, पण सुधा आणि अर्चनाला पैशासमोर
काहीच महत्वाचे वाटत नाही आणि नाइलाजाने अमोल आणि आरतीला घर सोडावे लागते. चालत चालत ते दोघे बस स्टॉपवर येऊन बसतात. एकीकडे आनंद होता पण दुःखही होते की आपली माणसे असे करू शकतात का. अमोल खूप खचून गेला होता. त्याला पुढे काही करावे ते कळत नव्हते. आरती अमोलचा हात पकडते आणि बोलते, आपण दोघं आहोत ना एकमेकांसाठी, पण टेन्शन कशाचे घ्यायचे. परिस्थिती काही असो, आपण एक साथ लढू. असे बोलून दोघे एकमेकांच्या गळ्यात पडून रडतात. तेव्हा तिथून अमोलचा ऑफिसमधला एक मित्र गाडीवरून जात असतो. तो आरतीला आणि अमोलला पाहताच थांबतो. तो विचारतो, काय झाले. तेव्हा अमोल झालेला सर्व प्रकार त्याला सांगतो. तुमचे लाख शत्रू असो, पण जर एक प्रामाणिक आणि खरा मित्र असेल ना, तर तो लाख शत्रूंवरती भारी पडतो. त्या मित्राच्या ओळखीने अमोल आणि आरतीला एक रूम भेटते. रूम थोड्या गजबजल्या वस्तीमध्ये होते, पण तिथली लोक खूप प्रेमळ आणि आपली करणारी होती. अमोल आणि आरतीचा नवीन संसार आता सुरू झाला होता. आरतीचा स्वभाव खूप प्रेमळ आणि आपुलकीचा असल्यामुळे ती सर्वांमध्ये मिक्स झाली. सर्वजण अमोल आणि आरतीची काळजी घेत होते, जसे ते दोघे त्यांच्या घरचे आहे. थोड्या दिवसात तो क्षण पण अमोलच्या आयुष्यात आला. एक नवीन विश्व त्या दोघांच्या आयुष्यात आले होते. ते म्हणजे त्या कन्याचे नाव त्यांनी दिशा ठेवले. दिशा लक्ष्मीच्या पावलांनी त्यांच्या आयुष्यात आली होती, कारण दिशाच्या पायगुणामुळे अमोलची बढती झाली होती. आणि जी नोकरी आरतीने सोडली होती, तीच नोकरी ती घरी बसून घर, मुलगी, आपल्या जबाबदाऱ्या सांभाळून अमोलला मदत देखील करत होती. जसजशी दिशा मोठी होत गेली, आरती आणि अमोलचे भाग्य उजळले. ज्या कंपनीमध्ये अमोल काम करत होता, आज तो त्या कंपनीचा मालक झाला होता. स्वतःचे मोठे घर, गाडी, सर्व काही होते त्यांच्याकडे. अमोल खूप श्रीमंत झाला होता. एके दिवशी त्याच्या घराच्या गेट बाहेर 2 महिला त्याला दिसल्या. दोघांचेही कपडे मळकट आणि फाटलेले होते. त्यामध्ये एक वेडी असावी. दुसऱ्या महिलेने तिला पकडून ठेवलेले होते. असे काही दृश्य त्याच्यासमोर दिसत होते. म्हणून तो घराच्या बाहेर आला आणि पाहिले. तो शांत झाला, कारण त्या दोघी दुसरे तिसरे कोणी नसून त्याची आई सुधा आणि मोठी बहीण अर्चना होती. अर्चनाने अमोलला पाहताच त्याच्या पायात पडून मोठमोठ्याने रडू लागली आणि माफी मागू लागली. अमोल, मी चुकले रे, मला माफ कर, असे ती सतत बोलत होती आणि स्वतःला मारत होती. अमोलने अर्चनाला शांत केले आणि दोघींना पण घरात घेऊन गेला. त्यांना पिण्यासाठी पाणी दिले, खायला दिले. तर त्यात खूप दिवसांपासून उपाशी आहे असे जेवत होते. अर्चना सांगू लागली, अमोल, मी तुला फसवले, पण त्या परमेश्वराला नाही फसू शकले रे. तुला घराबाहेर काढल्यावरती खूप पैसे आले. त्या पैशाच्या धुंदीत सर्व काही गमावून बसले. संतोष, अर्चनाचा नवरा आणि सर्व पैसे दारू आणि जुगारीमध्ये उडवला. अर्चनाचा मुलगा समर हा पण गुन्हेगारीच्या मार्गाला लागला होता आणि तो आत्ता जेलमध्ये होता. व्यसनापायी संतोषने आपला जीव गमावला आणि ना घर राहिले ना पैसा, म्हणून आपल्या आईच्या डोक्यावरती परिणाम झाला. आज आम्ही अन्न पाण्याला मुकलो रे अमोल, असे बोलून ती पुन्हा माफी मागू लागली. कर्म कधी चुकत नाही, कारण काय ना, कर्म कधी लाज घेत नाही. म्हणून आपले कर्म चांगले ठेवा. अमोल सारखे थोडेसे दुःख येईल, पण भविष्य सुधारून जाईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या पुण्यवचन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.